Shed's kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile and a gentle hand, she shows us how to understand each recipe with love and care. Happily cooking everywhere. Shed's Corner is where we learn perfect. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आजची खरी रेसिपी आहे बच्चे पार्टीसाठी. तर बच्चे पार्टीला रोज टिफिनला काय द्यायचं आणि ब्रेड बरोबर काय द्यायचं, तर असा प्रश्न पडतो. तर त्यावेळेला पीनट बटर हा ऑप्शन खरंच खूप छान आहे. प्रोटीनयुक्त असं पीनट बटर बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. तसे शेंगदाणे अगदी मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला माहीतच असेल फ्रेंड की माझ्या 2 कादंबरी पब्लिश झालेल्या आहेत. त्यातील सध्या काही दिवसापूर्वी पब्लिश झालेली कादंबरी म्हणजे सुकलेल्या आठवणींचा झाला. तर ही कादंबरी फ्लिपकार्ट व अमेझॉनवर उपलब्ध आहे. उतरत्या उन्हाप्रमाणे आपल्याही आयुष्यात माघारी फिरावे लागणार आहे. जीवन सुंदर आहे, उगवत्या सूर्याला नमन करावे व मावळत्या सूर्याला आठवणी ठेवावी, अशी मार्गदर्शन करणारी व्यक्तिरेखा, सहज जीवनाचा अर्थ सांगणारी आजी तुम्हाला निश्चितच मार्गदर्शन. खरंच तुम्ही फ्लिपकार्टवरून किंवा अमेझॉनवरून ही कादंबरी मागवून त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. वाचनाची आवड असेल तर निश्चित तुम्ही ही कादंबरी ऑर्डर करा व त्याचा आनंद घ्या. तर आता आपले हे शेंगदाणे छान भाजून तयार झालेले आहेत. तर आता ते थोडेसे थंड झाल्यानंतर एका सुती रुमालावरती घ्यायचे आहे व त्याचे जे साल आहेत ते काढून टाकायचे आहेत. साल काढण्याचं कारण म्हणजे आपले पीनट बटर छान कलर त्याला येतो. सुकलेल्या आठवणींचा झरा या कादंबरीमध्ये महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे चिनू ताई. चिनू आजी ही तिचे मनोगत सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तिचं आयुष्य कशा पद्धतीने गेले आहे किंवा तिनं आयुष्यात किती उतार चढाव पाहिले ते या कादंबरीतून आपल्याला लक्षात येते. आणि खूप छान व्यक्तिरेखा आहे. खूप साध्या पद्धतीनं आपलीशी वाटणारी अशी ही कादंबरी आहे. खूप सोप्या पद्धतीने आठवणींचा झरा ती या कादंबरीतून व्यक्त करताना दिसत आहे. आणि तुम्ही ही कादंबरी जर ऑर्डर केली तर खरंच तुम्हाला वाटेल की उपयोगी आहे, चांगला मेसेज देणारी आहे. तर फ्रेंड्स, आता हे साल काढून झालेले आहेत. तर आता हे सालापासून वेगळे करून घ्यायचे आहे. भाजलेले शेंगदाणे सालापासून वेगळे करण्याचं एक सोपी ट्रिक म्हणजे झारा घ्यायचा व तो चाळणीसारखा ह्याचा वापर करायचा. अगदी खूप सोप्या पद्धतीने शेंगदाणे सालापासून सहज वेगळे होताना पाहायला मिळेल. पीनट बटर ब्रेड बरोबर, चपाती बरोबर किंवा असेच खाल्ले तरीही खूप छान लागते. शेंगदाण्यापासून बनवला गेलेला हा पदार्थ खूप प्रोटीनयुक्त असा आहे आणि लहान मुलांनी तर हा पदार्थ अवश्य खावा. आणि तसा हा पदार्थ खूप प्रोटीनयुक्त आहे. आणि बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह घालून बनवलेले जे पीनट बटर आणि खूप महागडं असं आपण आणून मुलांना खायला देतो ते तसंही आपल्या शरीराला योग्य आहे का याचाही विचार केला पाहिजे. त्यामुळे अगदी साधी सोपी कमी वेळ लागणारी ही रेसिपी आपण घरच्या घरी सहज बनवून घेऊ शकतो. तर एकसारखे हे आता आपण सगळे व्हाईट शेंगदाण्याचे दाणे वेचून घेतलेले आहे व जे उरलेले साल आहेत ते आपण काढून टाकणार आहोत. शेंगदाण्याचे दाणे आता वेगळे केलेले आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत. तर आता हे आपण अगदी टप्प्याटप्प्याने आपण हे शेंगदाणे वाटून घेणार आहोत. एकदमच बारीक करणार नाही.
तर पहा, पहिल्यांदा मोठे मोठे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहे. शेंगदाणे वाटत असताना एकदम त्याला तेल सुटलेले दिसणार नाहीत, त्यामुळे अगदी थोड्या थोड्या प्रमाणात ते वाटून घ्यायचे. आता शेंगदाणे थोडे बारीक झालेले आहेत, तर याच वेळेला आपण यातून 2 चमचे शेंगदाण्याचे कूट अगदी थोडेसे मोठे असणारे हे 2 चमचे वाटीमध्ये काढून घ्यायचे. हे अशा करता काढायचे आहेत की आपण ज्या वेळेला पीनट बटर आपले तयार होते त्यावेळेला हे थोडेसे क्रिस्पी लागण्यासाठी, क्रंची लागण्यासाठी हे 2 चमचे शेंगदाण्याचे कूट मोठे ते त्यामध्ये आपण टाकायचे आहे. आता परत एकदा मिक्सर लावायचा आहे आणि ते बारीक करायचं आहे. आता आणखीन थोडं बारीक झाल्यानंतर आता आपण यामध्ये खजूर सिरप वापरलेला आहे. तुमच्याकडे खजूर सिरप नसेल तर तुम्ही यामध्ये 2 खजूर बी काढून टाकले तरीही चालू शकते. आणि जर आपल्याकडे घरी चॉकलेट असेल तर तुम्ही यामध्ये टाकून चॉकलेट पीनट बटर बनवू शकता. मुलांना स्पेशली चॉकलेट फ्लेवर हा खूप आवडतो, त्यामुळे चॉकलेट टाकल्यास मुले अजून आवडीने खातील. आणि त्याचबरोबर आपण चमच्याभर मधही टाकायचं आहे. मध टाकल्यामुळे थोडंसं गोडसर होण्यास मदत होते आणि चवही खूप छान येते. चिमूटभर यामध्ये मीठही टाकायचं आहे. आता टाकल्यानंतर परत मिक्सरला बारीक करायचं आहे. पहा, हळूहळू त्याला तेलकटपणा येऊ लागला आहे, बटरसारखा ते दिसू लागलेलं आहे. लगेच त्याला बटरसारखा कलर येत नाही किंवा टेक्स्चर येत नाही, त्याला थोडंसं वेळ देऊनच बनवावं लागते. तर आता हे आपले पीनट बटर तयार होण्याच्या मार्गावर आहे. आणि जर आपल्याला थोडंसं लिक्विडी पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा बटरही वापरू शकता. बटर टाकल्यामुळे आणखीन लवकर बटर तयार होण्यास मदत होते व त्याचबरोबर ते स्प्रेडही करता पटकन येते. तर या ठिकाणी मला अजून वाटते की थोडंसं चॉकलेट आणि सिरप टाकावं, त्यामुळे आणखीन आपल्याला टेस्ट एन्हान्स होण्यास मदत होईल. तर चमच्याच्या साहाय्याने जर आपण असं दाबून पाहिल्यानंतर लक्षात येईल की खूप छान टेक्स्चर येताना दिसत आहे. तर फ्रेंड्स, कसल्याही प्रकारचं तेल न टाकता, साखर न टाकता, गूळ न टाकता हे आपलं पीनट बटर तयार होताना दिसत आहे. आपल्याला अजून जर लिक्विड हवं असेल तर थोडंसं मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे आणखीन पातळ होईल. व जर अजून ह्याच्यापेक्षा जास्त पातळ हवा असेल तर तुम्ही यामध्ये बटर किंवा तूप टाकू शकता. जास्तही बटरचा, तुपाचा वापर करायचा नाही, कारण ऑलरेडी शेंगदाण्याला तेल चांगलं सुटतं. मगाशी थोडंसं मीठ टाकायचं राहिल्यामुळे आत्ता मीठ टाकत आहे. अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे. आणि जर आपल्याला थोडंसं सॉल्टी फ्लेवर आवडत असेल तर थोडंसं जास्त टाकलं तरीही चालू शकते. तर मीठ टाकल्यामुळे आणखीन जरा ऑइली होण्यास मदत होते किंवा लिक्विडी होण्यास मदत होते आणि टेस्टही बॅलन्स राहण्यास मदत होते. तर आता हे पीनट बटर आपलं रेडी झालेलं आहे. तर हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे. ओपन वाटीमध्ये वगैरे नाही ठेवायचं. पॅक डब्यामध्ये ठेवल्यामुळे ते कितीही दिवस टिकण्यास मदत होते. जे आपण 2 चमचे शेंगदाण्याचे कूट मोठे जाडसर असे काढून ठेवलेले आहेत ते या वेळेला टाकायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. असे केल्यामुळे पीनट बटरला छान क्रंचीनेस येतो. तर बघा, थोड्या वेळानं आपल्याला लक्षात येईल की त्याला ऑइली बेस आलेला आहे, ऑइली टेक्स्चर आलेलं आहे. तर हे आपले पीनट बटर खूप छान व सोप्या पद्धतीने तयार झालेले आहे. तर फ्रेंड्स, ही कशी वाटली तुम्हाला रेसिपी? अगदी साधी सोपी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर पहा फ्रेंड्स, किती सोपी रेसिपी आहे आणि आपण बाहेरचे विकतचे प्रिझर्वेटिव्ह असणारे पदार्थ आणतो आणि मुलांना खायला देतो. त्यापेक्षा घरी अगदी सोप्या पद्धतीने जर घरी बनवून ठेवले तर अगदी कमी वेळ असतानाही तुम्ही हे
फक्त चपातीवर हे लावून तुम्ही टिफिन देऊ शकता आणि भाजीही बनवायची आवश्यकता नाही आणि मुलेही आवडीने खातील. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा. अगदी सोपी आहे, लगेच बनते. तर पीनट बटर हे घरच्या घरी बनवलेले तयार झालेले आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जास्त आवडली असेल तर इतरांना शेअर करा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हो फ्रेंड्स, ही अशा बंद डब्यामध्ये हे पीनट बटर बनवलेले ठेवायला विसरू नका. आणि हे बटर फ्रीजमध्येही खूप दिवस टिकते. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. बाय.